नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या दिवशीच मंत्रालयात तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. शासकीय दुखवटा असताना मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांनी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच काही अधिकाऱ्यांनी या शाळांना हे प्रमाणपत्र दिले. यातली धक्कादायक बाब म्हणजे शासकीय दुखवटा होता. अजितदादांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी तेव्हाच हा कारनामा केलाय. अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना मंत्रालयातील विभागांमध्ये मात्र अल्पसंख्याक दर्जा शाळांना देण्याची घाई सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झालं. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून ही प्रमाणपत्र वाटपाचा सिलसिला सुरू झाला. यामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जातोय. राजकीय दुखवट्यामध्ये घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. दुखवट्यात मंत्रालयातील कामकाज बंद असताना या प्रमाणपत्रांचं वाटप झालं. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांना 29 जानेवारीला अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांनाही अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आलं. स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्र मिळाली. माता कन्यका सेवा संस्थेच्या शाळेलाही अल्पसंख्याक दर्जा मिळाला. सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेलाही प्रमाणपत्र मिळालं. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून एकही प्रमाणपत्र न देणाऱ्या विभागानं 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये तब्बल 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिलेत. विशेष म्हणजे प्रशासकीय वेळ संपल्यानंतर सुद्धा संध्याकाळी 6:45 आणि 6:58 काही संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. फक्त 28 जानेवारीला नाही तर शासकीय दुखवटा सुरू असताना 29 जानेवारीला आणि 30 जानेवारीलाही प्रमाणपत्रांचं वाटप झालं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अल्पसंख्याक मंत्रालयाचा कारभार होता आणि त्यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केलाय. त्यामुळे अर्थातच संतापाचं वातावरण आहे. मंत्रालयामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं बघूयात. 28 जानेवारी 2026 सकाळी बारामतीमध्ये विमान अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्य या धक्क्यातून सावरत असताना त्याच दिवशी शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. 28 जानेवारीला दुपारी 3:09 पहिलं प्रमाणपत्र श्रीमाता कन्यका सेवा संस्थेला देण्यात आलं. त्या पाठोपाठ यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला प्रमाणपत्र देण्यात आली. 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. 29 जानेवारीला एकाच दिवशी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तब्बल 25 शाळांना हा दर्जा देण्यात आला. याशिवाय सेंट झेवियर्सच्या 5 आणि स्वामी शांतीप्रकाश देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांचा यामध्ये समावेश आहे. एकूण 7 संस्थांना 28 जानेवारीला अल्पसंख्याक प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. मोठ्या शैक्षणिक संस्थांना 29 आणि 30 जानेवारीला प्रमाणपत्र देण्यात आली. शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 6:45 वाजता आणि 6:58 प्रमाणपत्रांचं वाटप झालं. आता हा अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळा नेमक्या कोणकोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या 25 शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळालाय. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना मिळालाय. श्रीमाता कन्यका सेवा संस्थेच्या शाळाला अल्पसंख्याक दर्जा मिळालाय.
सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेलाही प्रमाणपत्र मिळाले। स्वामी शांती प्रकाश देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांचाही यामध्ये समावेश आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली, चौकशीचे आदेश दिलेत। अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याप्रकरणी दखल घेतली गेली। या प्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। मुख्य सचिवांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले। दुखवट्याच्या काळात प्रक्रिया राबवल्यासंदर्भात सखोल चौकशी करायला सांगितली। दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। खरं तर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातले आणखी 2 मंत्री दत्तात्रय भरणे आणि माणिकराव कोकाटे यांनी ऑगस्ट महिन्यापासून या संपूर्ण निर्णयाला स्थगिती दिली होती, पण घाईघाईनं ही स्थगिती उठवली गेली आणि अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटली गेली असा हा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। शासकीय दुखवटा असताना, कार्यालयीन वेळ संपलेली असताना या डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप सुरू होतं असा आरोप युवक काँग्रेसने केलाय। या प्रमाणपत्र वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय। 28 तारखेला दुपारनंतर 20 संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली। आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे। आणि या संपूर्ण प्रकरणावर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी संताप व्यक्त केले। हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। दोषी अधिकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी व्हायला हवी, मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यायला हवेत अशी मागणी त्यांनी केली। राज्यातल्या 8,500हून अधिक अल्पसंख्याक शाळांची सखोल चौकशी केली जाईल असंही प्यारे खान यांनी स्पष्ट केले। तो मैं सरकार से मांगनी करूंगा कि इस विषय पर सीआईडी जांच बिठाए और इन पे मकोका के अंतर्गत इन पे कार्रवाई की जाए, क्योंकि ये संगठित अपराध में आता है, तो इन पे कड़क कार्रवाई होनी चाहिए। क्योंकि जो माइनॉरिटीज की स्कूलें हैं उसमें कुछ % स्कूलें हैं जो बहुत अच्छा करी, लेकिन 95% जो स्कूलें हैं वो सिर्फ और सिर्फ बिजनेस करी, धंधा करी, भ्रष्टाचार करी। तो ये इस पे रोक लगनी चाहिए। आणि शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी इतकी घाई का? यामागे आर्थिक गणित आहेत। शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यामागे मोठी आर्थिक कारण आहेत। कोट्यवधीचं अनुदान आणि देणग्या स्वीकारण्याची कायदेशीर मुभा यामुळे मिळते। या शाळांना गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही। शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक नसतं, कारण शिक्षक भरतीचे सरकारी नियम इथे लागू होत नाहीत। संस्थांना माहिती अधिकार कायदा लागू होत नाही। आणि अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांच्या काय भूमिका आहेत तेही बघूयात। अधिकार हा जो आहे तो संबंधित विभागाचा आहे, त्याच्यावरती मी काही बोलणं उचित नाही। परंतु आज राजकीय टीका टिप्पणी करत असताना आणि माननीय अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचं राजकारण काय म्हणजे पहिल्या दिवसापासून करतायत। मला वाटतं आपण राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीकडे न पाहता त्याचं व्यापक स्वरूप काय हे आपण देखील समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण बोललं पाहिजे। मंत्रालयामध्ये अल्पसंख्याक संस्थांना पत्र वाटप करण्यात आले। अजित पवारांनी ते प्रकरण थांबवून ठेवलं होतं। या प्रकरणामध्ये दोषींवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर बहुतेक हे सर्व काम झालेलं असावं।